नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्या आय डीमध्ये बॅलन्स कसा ॲड करायचा। त्यासाठी सर्वात अगोदर लॉग इन बटनावरती क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे पॉपअप नोटिफिकेशन दिसेल। त्यामध्ये तुम्हाला टेक्निकल व्हॉट्सअप नंबर, टेक्निकल हेल्पलाईन नंबर दिसेल आणि कंप्लेंटसाठी एक ईमेल आय डी दिसेल। इथे या नोटिफिकेशनमध्ये ही ऑफिशियल माहिती आहे। त्यानंतर इथे तुमचा यूजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन बटनावरती क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचा अशा प्रकारे इंटरफेस दिसेल। आज आपण आपल्या वॉलेटमध्ये बॅलन्स कसा ॲड करायचा हे पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ काळजीपूर्वक पहा। सर्वात अगोदर वेबसाईटचा इंटरफेस अशा प्रकारे तुम्हाला दिसेल। त्यात नेटवर्क स्लो असल्यामुळे लोड होत नाही। आपण पुन्हा एकदा डॅशबोर्डवरती क्लिक करणार आहोत। डॅशबोर्डवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला नोटिफिकेशन विंडो दिसेल छोटीशी, ती क्लोज करून घ्यायची आहे। क्लोज केल्यानंतर बॅलन्स ॲड करण्यासाठी सर्वात अगोदर येथे UPI ॲड मनी नावाचा ऑप्शन दिसत आहे। आपल्याला सर्वात अगोदर UPI ॲड मनी ऑप्शनवरती क्लिक करूनही सुद्धा आपण बॅलन्स ॲड करू शकतो। त्यानंतर इथे बॅलन्स ऑप्शन जो दिसत आहे तुम्हाला, इथे बॅलन्स ऑप्शनवर जरी क्लिक केले तरी तिथूनही आपल्याला बॅलन्स ॲड करता येणार आहे। त्यानंतर UPI ॲड मनी ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर इथे ॲड मनी वॉलेट UPI QR ऑटोमॅटिक इथे अमाऊंट आहे। जी काही अमाऊंट असेल तुमची 100च्या पट्टीतच नेहमी अमाऊंट टाकायची आहे। कमीत कमी 100, जास्तीत जास्त 5,000 आपण 300 रुपये ॲड करणार आहोत। 300 रुपये इथे टाईप केले। त्यानंतर खाली जनरेट QR कोड या बटनावरती क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर QR कोड ओपन झाला आहे। पे अमाऊंट 300 यावरती तुम्ही गुगल पे, फोनपे, ॲमेझॉन पे, पेटीएम याद्वारे पेमेंट करू शकता। आणि पेमेंट केल्यानंतर तुमचा जो काही युनिक ट्रान्झॅक्शन नंबर असेल, ते इथे एक शेजारी चौकोनी बॉक्स दिसत आहे UTR नंबर, आणि त्याच्याखाली एक चौकोनी बॉक्स आहे नंबर टाईप करण्यासाठी। इथे तुम्हाला तुमचा ट्रान्झॅक्शन नंबर टाईप करायचा आहे। जो ट्रान्झॅक्शन नंबर आहे तो इथे व्यवस्थित टाईप करायचा। जर चुकीचा टाईप केला तर ट्रान्झॅक्शन फेल होईल, तुम्हाला पुन्हा ती प्रोसेस करावी लागेल पहिल्यापासून। त्यासाठी तुमचा ट्रान्झॅक्शन नंबर व्यवस्थित टाईप करायचा आहे। बरोबर पाहून व्यवस्थित टाईप केल्यानंतर खाली तुम्हाला व्हेरीफाय नावाचं बटन दिसत आहे। त्या व्हेरीफाय नावाच्या बटनावरती क्लिक करायचे। पण त्या अगोदर जर तुमचा फोनपेचा स्क्रीनशॉट असेल, पेटीएमचा असेल, ॲमेझॉनचा पेचा असेल, गुगल पेचा असेल, तर त्या ठिकाणी कुठे तो UTR नंबर दिसणार त्याची काही खाली सॅम्पल स्क्रीनशॉट दिले आहे। व्हेरीफाय बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या वॉलेटला बॅलन्स पेमेंट व्हेरीफाईड वॉलेट बॅलन्स ॲडेड सक्सेसफुली अशी सूचना येईल। त्यात तुम्ही बॅलन्स ऑप्शनवरती पुन्हा क्लिक करू शकता किंवा डॅशबोर्डवरती क्लिक करू शकता। आता तुमचा बॅलन्स तुम्हाला वाढलेला दिसेल, किंवा तुम्ही पुन्हा डॅशबोर्डवरती गेले तरी तुम्हाला तुमचा बॅलन्स वाढलेला दिसणार आहे। व्हिडिओ अजून शेवटपर्यंत पुढे काय प्रोसेस करायची हे पण तुम्हाला सांगण्यात येणार आहे। त्यानंतर खाली येथे UTI पॅन सर्व्हिस आहे आणि NSDL पॅन सर्व्हिस आहे आणि लॉस्ट पॅन फाइंड सर्व्हिस आहे। ते NSDL पॅन सर्व्हिसवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। त्यामध्ये eKYC पॅन कार्ड आहे। तर eKYC पॅन कार्डची ही जी काही सर्व्हिस आहे ही ॲक्टिवेट कशी करायची हे पाहणार आहोत। येथे NSDL पेपरलेस पॅन OTP बायोमेट्रिक थ्रू पॅन अप्लाय। त्यानंतर खाली इथे ॲक्टिव्ह धिस सर्व्हिस, ही सर्व्हिस ॲक्टिवेट करण्यास 100 रुपये चार्ज लागणार आहे। चार्ज एकदाचे लाईफ टाईमसाठी। त्यासाठी ते ॲक्टिव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे आणि ओके म्हणायचं आहे। ओके म्हणल्यानंतर तुमची ही NSDL पॅन KYCची eKYCची जी सर्व्हिस ती ॲक्टिवेट झाली त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुमच्या वॉलेटमधून 100 रुपये कट होईल। तुमचा आता वॉलेटचा बॅलन्स 200 रुपये। त्यानंतर NSDL KYCमध्ये इथे तुम्हाला 2 प्रकार मोड दिलेला आहे KYCसाठी। त्यानंतर टाईप आहे न्यू पॅन असेल, करेक्शन असेल। अशा प्रकारे तुम्ही बॅलन्स ॲड करू शकता आणि NSDLची जी काय आय डी आहे ती ॲक्टिवेट करू शकता। मित्रांनो, जर तुम्हाला NSDLची किंवा UTIची ही आय डी घ्यायची असेल तर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर दिलेला आहे, तसेच कमेंट बॉक्समध्येही नंबर दिलेला आहे, तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता। तसेच वॉलेटमध्ये पैसे ॲड करण्यासाठी इथे वॉलेट ॲड मनी नावाचं एक ऑप्शन आहे आणि खाली वॉलेट हिस्ट्री आहे। आपण जे काही ट्रान्झॅक्शन करू वॉलेटचे तिथे तुम्हाला सर्च करता येणार आहे। आपण जसे की सुरुवातीला 300 रुपये ॲड केले होते ते पण इथे एंट्री दिसत आहे आणि त्यानंतर आपले NSDLची जी सर्व्हिस आहे ती ॲक्टिवेट करण्याचे 100 रुपये डेबिट झाले ते पण इथे दिसत आहे। अशा प्रकारे वॉलेट ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये तुम्ही सर्व ट्रान्झॅक्शन पाहू शकता।
कमीत कमी 2-3 महिन्यापेक्षा जास्त तुम्हाला ट्रान्झॅक्शन बघता येणार आहे. त्यानंतर बाकीचे भरपूर फंक्शन यात आहे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.